सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौमिना आंबेकर लिखित त्यांचा एक कथा संग्रह हितगुज. आज जी गोष्ट मी वाचून दाखवतेय त्याचं नाव आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक जॅम. विचारांनी केवढी गेलीये ही गर्दी. विचार वाटेल तसे चाललेत, हवं तसं धावतायत. मनात केवढं यांचं जाळच झालंय. राग, द्वेष, भांडण, मत्सर ही सगळी अत्यंत धूर करणारी वाहनं आहेत. टेन्शन आणि काळजीच्या बसेस इकडून तिकडे धावतायत. अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून हा ट्रॅफिक सुरू होतोय. आज काय दूध उशिरा आलं, पेपरवाला आलाच नाही. आणि आज तर काय माणी जायचंय. अरे बापरे, 9 वाजता निघायचंय. गॅस कधी संपेल काही सांगता येत नाही. क्लासला गेलेला लोक अजून आला कसं नाही. आज कामवाल्या बाईंची दांडी दिसतीये. यातूनच फोनची बेल आणि घराची बेल आळीपाळीनं वाजतीये. घड्याळाकडे पाहिलं की मधूनच बॉसचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. कालच भांडण झालेल्या देशपांडेबाई मध्येच डोकावून जात आहेत. संध्याकाळी रोटरीची मीटिंग आहे. काय बेत करायचा आहे ते जाऊ दे. लोकही काही अजून अभ्यासाला लागलेला दिसत नाही. परीक्षा तर तोंडावर आलीये. हा विचार जातोय न जातोय तोच आला ह्यांचा विचार. काय बाई, कोलेस्टेरॉल किती वाढलंय, पण व्यायामाचं कुठं ऐकतायत. डाएट पण नाही आणि एक्सरसाइज पण नाही. कधी कधी अगदी झोप उडते हो. या साऱ्या विचारांना लाल सिग्नल लावायचा आहे. या गर्दीत मी हरवले, स्वतःची वाटच विसरले. मला नेहमी वाटतं या सहस्त्र वाटांमध्ये एकच लेन आपली, फक्त आपल्या स्वतःसाठी असावी. मनातल्या गाभाऱ्यात असावा एकच कोपरा, स्वतंत्र आपला. मनातल्या घरात असावी स्वतंत्र खोली आपली. आणि मनाच्या कपाटात एकच ड्रॉवर हवं. ते ओढलं की फक्त आपला स्वतःचाच विचार येईल. निदान दिवसातून एकदा तरी या कप्प्यात जाऊन मनाला विसावा घेता येईल. स्वतःची स्वतःला हितगुज करता येईल. मला अजून काय बरं शिकता येईल. अगं, आपल्या क्लबमधील नेहा किती सुंदर रांगोळी काढते. शीला किती छान बोलते. जयश्रीताई गाणं किती सुंदर म्हणतात. आणि स्नेहलला तर किती सगळ्या भाषा येतात. मला यातलं काय करायला आवडेल बरं. मला आणखी खूप आनंदी व्हायचंय. फावल्या वेळात खूप काहीतरी करायचंय, पण काय आणि कसं हे विचार करायला तरी एक स्वतंत्र कप्पा हवाच हवा. सतत येत असतात हे कामाचे विचार. सगळे ड्रॉवर्स एकदमच उघडलेले. काळजीचा मोठा ड्रॉवर तर कायमचाच उघडा. हे सारं करता करता माझ्या विचारांचा कप्पा तसाच राहतो बंद. मला निसर्गाशी गप्पा मारायच्या आहेत. झाडाची पानझड बघायची आहे. कोवळी पालवी फुटताना, कळ्या उमलताना बघण्याची अनुभूती घ्यायची आहे. सूर्योदयात न्हायचंय, सूर्यास्तात डुंबायचंय. गुलाबी स्वप्न बघायची आहेत, पण अगदी एकटं असताना. इतर साऱ्या विचारांना हटवायचंय. हा वाकडा ट्रॅफिक थांबवायचंय. अगदी जायचंय त्या शांत शांत ठिकाणी जिथे आहे फक्त एकांत. आणि मारायचे आहेत स्वतःशीच अगदी गोड गोड गप्पा. सगळ्यांच्याच मनातलं आहे ग हे. म्हणजे आजकाल प्रत्येकाला इतकी व्यवधानं असतात आणि मग त्याच्यामुळे मनामध्ये इतके हजारो प्रश्न येत असतात की खरंच ट्रॅफिक जॅम होतो नको नुसता. सरळ काही नाहीच मुळे. एकात एक कटकटी निघतच जातात आणि मग त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. स्वतःसाठी शांत जगायचं ही वेळ कधी येणार, आपल्याला कधी हा चान्स मिळणार असं वाटतं. मला असं वाटतं हे प्रत्येकाच्याच जीवनाचं अगदी सत्य आहे हे, आजकाल तरी निदान. धन्यवाद मीना, खूप छान गोष्ट सांगितलीस. गोष्ट म्हणण्यापेक्षा ते जे विचार आहेत तुझे ते पटले अगदी.
मंडळी, तुम्हालाही पटतंय ना? असेच विचार तुमच्याही मनात येतात ना? तुमच्या मनात पण असाच ट्रॅफिक जॅम होतो की नाही? कळवा हं नक्की मला. उद्या भेटूया पुढच्या एखाद्या छानशा गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.